कुलाब्यातील अर्ज भरतानाच्या गोंधळात निवडणूक अधिकाऱ्यावरती ठपका ठेवण्यात आलाय। मुंबई महानगरपालिकेने निवडणूक आयोगाला दिलेल्या अहवालामध्ये बोट ठेवण्यात आले। निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांच्यावरती अयोग्यतेचा ठपका ठेवण्यात आलाय। जाधवांची कृती प्रशासकीय दृष्ट्या अयोग्य असल्याचा अहवाल आहे। टोकन क्रमांक दिलेल्यांना अर्ज भरू न देणं अयोग्य असा अहवालात लिहिण्यात आलाय। कुलाब्यातल्या गोंधळावेळी राहुल नार्वेकरही तिकडे उपस्थित होते। कुलाब्यातल्या 3 वॉर्डात राहुल नार्वेकरांचे नातेवाईक उमेदवार आहेत। जाधवांचा निर्णय वेळेच्या बाबतीत कायद्याच्या चौकटीतला असा अहवाल आहे। राज्य निवडणूक आयोग कृष्णा जाधवांवर काय कारवाई करणार याची उत्कंठा आहे। जनता दल आणि आम आदमी पार्टीच्या इच्छुकांना अर्ज भरू दिले गेले नव्हते। राहुल नार्वेकरांविरुद्ध दिलेली तक्रार जनता दलाकडून मागे घेण्यात आलेली आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सूरज, प्रज्ञा, नक्कीच ए वॉर्डात त्या रात्री पूर्णपणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत हाच गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला होता। वॉर्ड क्रमांक 225, 226 आणि 227 याचे जे उमेदवार होते, मग ते आम आदमी पार्टीचे असतील किंवा इतर पक्षांचे असतील, हे त्या ठिकाणी पोहोचलेले होते, वेळेपूर्वीच पोहोचलेले होते। त्या संदर्भात त्यांची कागद पडताळणी झाली होती, टोकन देखील त्यांना मिळालेले होते। मात्र 5 वाजायच्या आतमध्ये ते निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांच्या कार्यालयात पोहोचले नसल्यामुळेच त्यांचा अहवाल हा स्वीकारला नसला गेल्याचं सांगण्यात आलं होतं। या संदर्भातला जो अहवाल आहे हा आता मुंबई महानगरपालिकेकडून राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने म्हटलेलं आहे कृष्णा जाधव यांची कृती जरी कायद्यात जरी योग्य असली तरी प्रशासकीय दृष्ट्या आणि व्यावहारिक दृष्ट्या ती योग्य नसल्याचं देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे। जेणेकरून एकूणच पूर्णतः पडताळणी झालेली असताना देखील तो अर्ज स्वीकारायला हवा होता असं देखील म्हणण्यात आलेलं आहे। मात्र आता या संपूर्ण निर्णयावरती किंवा या अहवालावरती कृष्णा जाधव यांच्यावरती काय पुढील निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संपूर्ण दिवसभरात ज्यावेळी अर्ज स्वीकारण्यात आले नव्हते त्यावेळी इच्छुक उमेदवारांनी राहुल नार्वेकर यांच्याकडे देखील बोट दाखवण्यात आलं होतं। याची देखील गंभीर दखल ही राज्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेली आहे। राहुल नार्वेकर यांनीच त्या ठिकाणी दबाव तंत्राचा वापर करून ह्या सगळ्या गोष्टी केल्याचा आरोप त्या ठिकाणी इच्छुक उमेदवारांकडून करण्यात आला होता। यामध्ये मनसेचा देखील एक उमेदवार होता, त्यांचा देखील अर्ज हा बाद करण्यात आला होता। त्यामुळे एकूणच ही संपूर्ण कृती पाहता प्रशासकीय दृष्ट्या किंवा व्यावहारिक दृष्ट्या कृष्णा जाधव यांचा संपूर्ण कृती होती ती चुकीची असल्याचे देखील म्हटलेलं आहे। त्यामुळे पुढे काय आता या संदर्भात राज्य निवडणूक आयोग निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। प्रज्ञा, सूरज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।